जगातील अग्रगण्य शिवणी यंत्र उत्पादक कंपनीच्या जॅक शिलाई मशीन यांनी आयोजित केलेल्या व्हिएतनाम येथील अभ्यास दौऱ्यात गेलेल्या सोलापूरमधील गारमेंट उद्योजकांना येथील अत्याधुनिक मशीन्स आणि कामाची पद्धत पाहून एकूणच युनिफॉर्म गारमेंटच्या उत्पादन वाढीसाठी अत्याधुनिक पद्धती वापरायला काही हरकत नाही असे मत झाले असल्याचे असोसिएट गारमेंट क्लस्टर फाउंडेशनचे डायरेक्टर अजय रंगरेज यांनी सांगितले। 13 जून ते 17 जून या कालावधीत व्हिएतनाममधील हो ची मिन सिटी येथील विशेष गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यातील अनुभव सांगताना पुढे रंगरेज म्हणाले की प्रत्येक कामगार हा व्हिएतनाममध्ये साखळी पद्धतीनेच काम करतो आणि प्रत्येक फॅक्टरी त्याच प्रकारे काम करते, म्हणून त्यांची उत्पादन क्षमता वाढत असताना दिसून येते। याचे कारण असे आहे की आपल्या सोलापुरात एका कामगाराकडून सलग पूर्ण युनिफॉर्म बनवून घेतला जातो आणि त्यामुळे उत्पादन खूप कमी प्रमाणात मिळते। परंतु जर आपण व्हिएतनाम सारखी साखळी पद्धतीने युनिफॉर्म गारमेंट तयार करायला सुरुवात केली तर सोलापूरच्या कामगारांची उत्पादन क्षमता 100% वाढून मोबदला देखील जास्त मिळेल। यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येईल। व्हिएतनाममध्ये प्रत्येक गारमेंट फॅक्टरीची क्षमता प्रचंड आहे। प्रत्येक जण 1 एकर पासून 23 एकर पर्यंतच्या क्षेत्रात आपले मशीन्स उभ्या केले आहेत, त्यामुळे येथील उत्पादन क्षमता वाढून उलाढाल मोठी होत असल्याचे लक्षात येते। यावरून गारमेंट उद्योजकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे। त्यांनी अत्याधुनिक मशीन्स उपलब्ध करून घ्याव्यात, कामगारांची साखळी पद्धत कशी असते ते शिकून घ्यावे, म्हणजे उत्पादन क्षमता वाढेल। आधुनिक पद्धतीत थोडा खर्च जास्त होईल, परंतु उत्पादन क्षमता वाढल्यामुळे व्यवसाय वाढून आपोआप उत्पन्न देखील वाढते, असे आमच्या टीमचे मत झाले असल्याचे रंगरेज म्हणाले। या व्हिएतनाम दौऱ्यामुळे सोलापूरच्या युनिफॉर्म उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक दृष्टीने हा अभ्यास दौरा महत्त्वाचा झाला आहे। याचे नियोजन जॅक कंपनीचे अधिकृत विक्रेते कोयना शिलाई मशीनचे गणेश सुत्रावे यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे शक्य झाले असल्याचे टीमने कृतज्ञता व्यक्त केली। या अभ्यास दौऱ्यात सोलापूरमधील गारमेंट उद्योगाशी संबंधित प्रमुख उद्योगांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ व्हिएतनामला गेले आहे। त्यात प्रामुख्याने सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश डाकलिया, खजिनदार श्रीकांत अंबुरे, डायरेक्टर आनंद झाड, CMAI वेस्टर्न रिजनचे डायरेक्टर अमित कुमार जैन तसेच अजय रंगरेज यांचा समावेश आहे।